मागील काही दिवसापासून जे वातावरण आहे ते उपवर्गीकरणाचा विषय हा चर्चेत आहे. हा संबंध महाराष्ट्रामध्ये मोर्चे आणि प्रतिमोर्चे हे निघत आहेत. काल परळीमध्ये देखील उपवर्गीकरणाच्या विरोधात भला मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता. आज अंबाजोगाईमध्ये देखील उपवर्गीकरणाच्या विरोधात मोठा असा मोर्चा निघत आहे. तत्पूर्वी याच मोर्चाला BRSPचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेशजी माने साहेब आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत, कारण ते एक मोठे जाणकार नेते देखील आहेत. याच्यातला नेमकं सर हा जो विषय आहे नेमकं आत्ताच कशामुळे आला, नेमकं काय वाटतं तुम्हाला? एक त्याच्यातले तुम्ही एक जाणकार आहात. महाराष्ट्रामध्ये BJPचं सरकार आल्यानंतर आरक्षणाचा दुरुपयोग हा समाजामध्ये वितंडवाद निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने केला त्याचं उदाहरण आपण मराठवाड्यात आहोत. मराठा वर्सेस OBC हे बीड जिल्ह्यामधलं किंवा बाजूच्या जालन्यामधलं हे जे काही समाजविघातक चित्र निर्माण केलं, त्याच्यानंतर मराठा OBC एक वाद आणि मग दुसरा आदिवासी विरुद्ध धनगर अशा प्रकारचा एक वाद निर्माण केला. BJP आणि संघ परिवार हे गप्पा मारतात सामाजिक समरसतेच्या, मोठ्या राष्ट्रासाठी एक चांगला समाज निर्माण करण्याच्या, पण सत्तेसाठी मात्र समाज विभाजित ठेवण्याचं काम हे संघ परिवार करतो, BJP करते. महाराष्ट्रामध्ये BJPला संघ परिवाराला सध्या असा बलाढ्य असं कोणी अपोजिशन नाही, पण त्यांना एक बलाढ्य अपोजिशन जे वाटतं ते आंबेडकरी विचारात वाटतं, आंबेडकरी लढ्यात वाटतं, आणि ते आहे. मग या आंबेडकरी लढ्याला, आंबेडकरी विचाराला महाराष्ट्रात कमजोर करायचं असेल तर तो विचार घेऊन जाणाऱ्या समुदायाला एकटं पाडायचं आणि त्याच षडयंत्रातून कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला एक वेगळी राजकीय ताकद द्यायची. त्यातल्या काही निवडक लोकांना, ते समाजालासुद्धा नाही, निवडक लोकांना हाताशी धरायचं आणि SCमध्ये जी काही एकजूट आतापर्यंत राहिली त्याला दोन शकलं करायची. हे जे षडयंत्र आहे ते देवेंद्र फडणवीस BJP सरकारचं आहे आणि त्याचा विरोध करणं हे प्रत्येक फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या प्रामाणिक माणसाचं, जबाबदार कार्यकर्ते पदाधिकाऱ्याचं लक्षण आहे. आणि म्हणून आम्ही जो उपवर्गीकरणाला विरोध करतो आहे त्याच्या पाठीमागे काय थोडेफार आरक्षण, थोड्याफार नोकऱ्या हा आमचा मर्यादित हेतू नाही. कारण सध्या तशा काही नोकऱ्या नाहीत, फार मोठ्या काही शैक्षणिक सवलती उपलब्ध आहेत असंही नाही. पण मेन जे षडयंत्र आहे की जी मंडळी आतापर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचाराकडं मोठ्या संख्येने येत आहेत, बौद्ध धम्माकडं मोठ्या संख्येने येत आहेत. अगदी महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर 5-5.5 लाख हे मातंग समाजातील बांधव त्यांनी बौद्ध धम्माच्या वाटेवर प्रवास केलेला आहे. बरोबर. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये SCमध्ये एक चांगली मजबूती येत असताना हे संघ परिवाराला नको आहे आणि म्हणून पुन्हा जाती उपजातीच्या भिंती उभा करायच्या, समाजाला विघटित ठेवायचं आणि त्या माध्यमातून एक शूद्र राजकीय वोट बँक निर्माण करायची आणि त्या वोट बँकेच्या माध्यमातून आपली सत्ता समीकरणं मजबूत करायची. हा खरा उपवर्गीकरणाचा हेतू सरकारचा आहे. न्यायालय काय म्हणालं तो त्यांचा हेतू वेगळा, सरकार काय करतं आहे त्यांचा हेतू वेगळा. म्हणून सरकार प्रामाणिक नाही. तर सरकार प्रामाणिक आहे तर लाडकी बहीण योजना आणली ना महाराष्ट्रात, तिथं काही जात उपजात काय आहे का? नाही ना, सगळ्यांना लागू आहे ना. मग शिक्षण आणि नोकऱ्या सगळ्यांना लागू करा ना, प्रश्न कुठे येतो? त्याच्यासाठी उपवर्गीकरण करण्याची गरज काय तुम्हाला? म्हणजेच एका अर्थानं सरकार सर्व समाज घटकांचा विकास करण्यामध्ये अपयशी ठरतं. तेव्हा सरकारची नालायकी लपविण्यासाठी कुठल्या तरी विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं, त्याला टार्गेट म्हणून इतरांना दाखवायचं
आणि सरकारवरती येणारा राग आपण तो दुसरीकडे वळवायचा, हा जो वेगळा प्रकार फडणवीस सरकार करते त्याचा निषेध म्हणून, त्याचा विरोध म्हणून, आणि त्याला काही फार सायंटिफिक पाया नाही, आधार नाही, म्हणून या उपवर्गीकरणाला विरोध आहे. आता एकीकडे आपल्याकडून विरोध होत आहे, तर दुसरीकडे जो दुसरा समूह आहे तो पण भले मोठ्या जनसमुदाय उभा करून त्यांच्याकडे समर्थनार्थ मोर्चे आंदोलनं होत आहेत. नेमकं त्यांच्यासाठी काय संदेश असणार आहे आपला? नाही, त्यांच्यासाठी एक संदेश आहे की जे संघ परिवार आणि BJPच्या कच्छपी लागलेले आहेत, किंवा मनुवादाची विचारसरणी किंवा हिंदुत्वाची विचारसरणी हा ज्यांच्यावरती पगडा आहे, ती मंडळी याच्यात थोडंसं तिकडून सक्रिय दिसतात. तेही बाबासाहेबांचा फोटो लावतील, नाव घेतील, पण त्यांना संघ परिवार आणि BJP डायरेक्ट करते, कंट्रोल करते, मदत करते, ताकद देते, हे उघड आहे. त्यांना एकच संदेश आहे आपला की बाबांनो, आपल्याला असं वाटतं की आम्ही मागास राहिलो शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये. तर 2011 साली महाराष्ट्र सरकारचा एक GR आहे. त्या GRनुसार लहुजी वस्ताद साळवे आयोग हा राज्य सरकारचा आहे. त्याच्या 84 शिफारशीपैकी 68 शिफारशी सरकारनं स्वीकारल्या. त्यातला GR आहे 31 डिसेंबर 2011चा. त्याची अंमलबजावणी इथल्या सरकारनं केली किती, याचा जरा विचार करा ना. त्यांना विचारा ना, देवेंद्रला विचारूया, आपण फडणवीसला विचारूया मुख्यमंत्री म्हणून, की क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या 68 शिफारशी ज्या सरकारनं स्वीकारलेल्या आहेत, त्याचा तुम्ही किती उपयोग केला. त्यातली एक शिफारस आहे, उदाहरणार्थ अनुसूचित जातीच्या एकूण बजेटपैकी जास्तीत जास्त निधी मातंग समाजावरती खर्च करावा. त्याला कोणी विरोध केला आहे का आतापर्यंत? कोणीही विरोध नाही केला. मग तुम्ही ज्यातला उल्लेख केला की जे समर्थनार्थ मोर्चे काढतायत, त्यांनी सरकारला विचारलं पाहिजे ना की तुम्ही आजपर्यंत 2011 ते 2026 गेल्या 15 वर्षामध्ये SC बजेटपैकी किती निधी तुम्ही मातंगावरती खर्च केला, किती भूमिहीन मातंगांना जमीन दिली, किती तालुका आणि जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय किंवा मातंग किंवा इतर SC यांच्यासाठी शाळा, कॉलेजेस आणि वसतिगृह काढली, यातला हिशेब सरकारनं द्यावा अगोदर. म्हणून जे उपवर्गीकरणाचं समर्थन करतायत त्यांना आमची एकच विनंती आहे की बाबा रे, हे काही शिक्षण आणि नोकऱ्यासाठी तुमच्या ना हिताचं आहे ना आमच्या हिताचं आहे. त्यांचा रोख आहे की आपल्या दोघांमध्ये, या दोन वर्गामध्ये भांडणं लागली पाहिजे, द्वेष निर्माण झाला पाहिजे, जाती उपजातीच्या भिंती उभ्या राहिल्या पाहिजेत, आणि पर्यायानं मग एकंदरीत फुले शाहू आंबेडकरी चळवळ आतून कमकुवत झाली पाहिजे. हा त्यांचा हेतू जर हाणून पाडायचा असेल तर हे षडयंत्र समजून घेण्याची गरज आहे. एकंदरीत सध्या पाहायला गेलं तर आता प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉईड फोन्स आहेत, सगळीकडे सोशल मीडिया आहे, आणि या माध्यमातून कुठंतरी ह्या ज्या पोस्ट आहेत इकडनं येतात तिकडनं येतात आणि ती पोस्ट वॉर सुरू आहे. याच्यासाठी तरुण युवकांना काय संदेश असणार आहे, जे याच्यामधून समजा जो द्वेष निर्माण होतो दोन्ही समाजामध्ये? खरं म्हणजे हे गेल्या महिन्या दीड महिन्यापासून घडलं आहे, दोन्ही बाजूने घडलं आहे. सोशल मीडियावरती आजकाल कोण कोण सक्रिय असतं, याला फुकट प्रसिद्धी हवी असते, तो पण लोक ह्याच्यात प्रसिद्ध आहेत. ज्याला स्वतःचं काय अस्तित्व नाही ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी आक्रस्ता पोस्ट बनवून सोशल मीडियामध्ये पोस्ट करत असतं, किंवा मीच या वर्गाशी किंवा या जातीशी किती प्रामाणिक आहे आणि दुसऱ्यांच्या किती विरोधात आहे हे प्रकट करण्यासाठी. काही लोकांच्या पोस्ट सरकारला दाखवण्यासाठी असेल, जे रोजगार हमी योजनेवरती आहेत, म्हणजे डेली वेजेसवर, IT सेल, त्यांनाही IT सेलवाले वगैरे किंवा चॅनेलही असतील काय, तर त्यांचाही तो हेतू असेल की बघा देवेंद्रजी, आम्ही तुमच्या अजेंड्यानुसार किती प्रामाणिकपणानं काम करतो आहे, हे त्यांना पुराव्यानिशी दाखवायचं असेल. अशा मंडळींनी त्यांना जर अर्थकारण करायचं असेल तर अर्थकारण करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, चांगले मार्ग आहेत, त्याचं त्याने अनुसरण करावं. समाजकारणात, राजकारणात मोठं व्हावं,
तर कन्स्ट्रक्टिव्ह कामानं मोठं व्हावं, डिस्ट्रक्टिव्ह कामानं मोठं होऊ नये. आणि सोशल मीडियामध्ये एकमेकाच्या विरुद्ध भडास व्यक्त केली म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन करताय किंवा विरोध करून धोरणं बनतील असं काही समजण्याची गरज नाही. थोडाफार सुज्ञपणानं विचार करून त्याने आपल्या आक्रस्ताळेपणाला लगाम घालावा. एकमेकाच्या विषयी विष पेरण्याची भाषा किंवा कृती हे सगळं टाळावं. आणि म्हणूनच आम्ही आगामी दिवसामध्ये उपवर्गीकरण विरोधी लढा चालूच राहील, पण आम्हीच सगळी मंडळी इथून पुढं सलोखा परिषद, सामाजिक सलोखा परिषदसुद्धा घेऊन ही सकारात्मक भूमिका लोकांच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. तर यामध्ये एक शेवटचा प्रश्न आहे की जे भाजपप्रणित जे आमदार आहेत तर त्यांनी देखील जे मागासवर्गीय आहेत त्यांनी देखील एक पत्र दिलेलं आहे, ते तुम्हालाही माहीत आहे की या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये. तर याच्या संदर्भात काय तुमचं मत आहे? नाही, तो आम्ही जो मुंबईमध्ये 30 तारखेला जो मोर्चा आयोजित केला त्याच्यापूर्वीच याची रचना केली. महाराष्ट्रामध्ये 29 राखीव जागेतून SC जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना या विषयाचं गांभीर्य समजावून दिलं की नेमकं सरकार काय करू इच्छिते, त्याचा अजेंडा काय, त्याचा हेतू काय, आणि म्हणून त्याचा विरोध केला पाहिजे. ते त्यांनाही पटलं. म्हणून 29मध्ये 2 आमदार वगळता 27 आमदारांनी त्याच्यावर सह्या केल्या, स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळं महाराष्ट्र सरकारवर दबावही आला, सरकार बॅकफूटवरही गेलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घोषित करावं लागलं की आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही. पुन्हा याच्यावरती राज्याचे मुख्य सचिव अगरवाल यांच्या अंतर्गत एक कमिटी आहे. त्या कमिटीला मी स्वतः आमच्या एका डेलिगेशनसोबत सगळं समजावून दिलेलं आहे. फक्त मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना एक धांदात खोटं बोलून गेले की आम्हाला सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे. तसा सुप्रीम कोर्टानं आदेश वगैरे काही दिलेलं नाही. आदेश दिला असता तर उत्तर प्रदेश का करत नाही उपवर्गीकरण? आणि उपवर्गीकरण देशातल्या फक्त 5च राज्यात होते, त्याच्या पुढं कुठं केलेलं आहे? त्यामुळं उपवर्गीकरण हे काही देशभर लागू झालेलं नाही आणि ते BJPला हवं आहे, मोदीला हवं आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसला हवं आहे, पण ते काही सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस जे धांदात खोटं बोलले त्याचा जाब आम्ही आमच्या जाहीर सभातून मोर्चातून विचारत आहोत. म्हणून महाराष्ट्र सरकारला अनेक वेळा, हजारो वेळा याच्यावरती पुनर्विचार करावा लागेल. ही आमची मोर्चेकऱ्याची भूमिका आहे. ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. त्यांनी मराठा विरुद्ध OBC, धनगर विरुद्ध आदिवासी भांडणं लावली, हे खूप आहे. इथून पुढं फुले आंबेडकरी चळवळीच्या लोकांशी मात्र पंगा घेऊ नये, हेही आमचं सांगणं आहे.